नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सर्वांनाच माहित आहे की आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि म्हणून आपण ऑनलाईन शिक्षण घेत आहोत. कोणतीही परिस्थिती कायम राहत नसते. काल गोकुळाष्टमी झाली, त्यानंतर गोपाळकाला होता, पण तोही आपल्याला साजरा करता आला नाही. या गोपाळकाल्यामध्ये जी काय हंडी वापरली जाते ती मडक्याची असते. ती हंडी आपल्याला कोरोनाच्या रूपाने फोडून टाकायची आहे आणि कोरोना संपवायचा आहे. आता विषय आलाय हंडीचा. म्हटलं तर ती जी काही हंडी आहे ती आहे मडकं म्हणून आपण तिला वापरतो. त्याचा जो काठ असतो तो साधारण या आकाराचा असतो. आपल्या घरामध्ये असंख्य वस्तू आहेत, पण आपण या वस्तूकडे कधी पाहिलंच नाही. म्हणजे ग्लास पाहतो, परंतु आपल्या जीवनामध्ये आपण जे शिक्षण घेतोय त्या शिक्षणामध्ये याचा वापर होतोय का, याचा कुठे वापर केला जातोय का, हे आपण कधी पाहतच नाही. ग्लास पहा, सकाळी उठल्यानंतर त्या ठिकाणी आपण ज्या ज्या गोष्टी पाहतो त्या सगळ्यांचा विचार करायचा आणि आपल्या जीवनात खरं त्याचा कुठे वापर होतोय का ते पाहायचं असतं. शिक्षण आणि ह्या घरातल्या वस्तू यांचा कुठेतरी आपण ताळमेळ घातला पाहिजे. आता ताळमेळ घालताना सकाळी आई उठते, उठल्यानंतर ती चपात्या बनवायला घेते. ती चपात्या ज्याच्यावरती बनवते तिला एक वेगळा आकार आहे. कोणता आकार आहे? ती चपात्या भाजते त्याला देखील एक आकार आहे. तो कोणता आकार आहे? त्याचबरोबर आपण पाणी पितो तो ग्लास जो आहे त्याला देखील एक वेगळा आकार आहे. अहो मस्त काय, जेव्हा तुम्ही लग्न समारंभाला जाता त्या ठिकाणी तुमच्या हातावर प्लेट दिली जाते. त्या प्लेटला देखील वेगळाच आकार असतो. त्या प्लेटमध्ये आपण वाट्या ठेवतो, त्या वाट्यांचा विचार करा, त्याला देखील आकार आहे. हे सगळे आकार फक्त आपण तेवढ्या पुरते मर्यादित ठेवतो. आपण त्यांचा वापर आपल्या गणितामध्ये कधी करून पाहिलाय का? आता 2-3 दिवसापासून आपल्याकडे लेक्चर चालू आहे. त्या लेक्चर चालू असताना वेगवेगळे विषय शिकवले जातात. आता मराठीचाच विषय घ्या ना. त्या मराठीच्या विषयामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की काही जे शिकवलं जातंय त्या शिकवले जात असताना आपले गुरु म्हणा साने गुरुजी, श्यामच्याही हे त्यांचं पुस्तक आहे आणि श्याम त्या ठिकाणी पोहण्यासाठी विहिरीवर जात होता आणि विहिरीवर जात असताना काय घडलं तर तो पळून गेला. परंतु ही विहीर आहे, या विहिरीचा आकार पण कधी पाहिलाय का? तो असतो कोणता, ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा. त्या विहिरीची कडा कोणत्या आकाराची असते? त्यावेळेस त्या विहिरीवरून पाणी काढलं जात होतं, ते पाणी काढण्यासाठी वापरलं जाणारं चाक कोणतं होतं हे पाहायचं. अहो तसंच काय, मी तुमच्याकडे पाहतोय आणि तुम्ही माझ्याकडे पाहताय, ते पाहताना आपला जो डोळा आहे तो सायन्सचा भाग झाला, तरी त्या डोळ्याच्या आतमध्ये जी बाहुली आहे त्या बाहुलीचा विचार केलाय का कधी आपण? अरे हो, ती देखील त्याच आकाराची आहे. सकाळी उठलो आपण, रस्त्याने चाललोय आणि रस्त्याने चालता चालता त्या ठिकाणी एक छोटासा मुलगा आपली त्याची बाबा गाडी घेऊन जातो. आता ही बाबा गाडी चालते, पुढे गेलं तर एखादा मोठा मुलगा दिसतो, तोही काय सायकल चालवताना दिसतो. त्याच्या पुढे गेलं तर कारवाला दिसतो आणि त्याच्याही पुढे गेलं तर एखादा रस्त्याचं डांबरीकरण चालू असताना त्या ठिकाणी ती गाडी दिसते. म्हणजे हातगाडी घ्या, घोडागाडी घ्या, कोणत्याही प्रकारच्या गाड्या घ्या, त्या ज्याच्यावरती चालतात त्या चालणाऱ्या सर्व गाड्या ज्या आहेत त्या चाकावरती चालतात. आणि चाकाचा आकार कोणता असतो हे सर्वांना माहीतच आहे. कोणता आकार असतो? तर तो जो आकार असतो तो आपल्या सर्वांच्या परिचयाचा असतो. तो म्हणजे सांगता येईल कुणाला? वर्तुळ. इयत्ता 9वी मध्ये देखील या वर्तुळाचा आपण अभ्यास केलेला आहे. आता 9वी मध्ये काय अभ्यास केला आणि 10वी मध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे याची थोडीफार तरी उजळणी असली पाहिजे. कारण संकल्पना त्या ज्या असतात त्या आपल्या स्पष्ट असल्या पाहिजे. वर्तुळ म्हणजे नेमकं काय, तर आपण सर्वसाधारणपणे एखादा विद्यार्थी जर बोलू शकला तर त्याच्यासमोर मी एक वस्तू दाखवतोय, ती कोणत्या आकाराची आहे हे एवढंच त्याने फक्त सांगावं, किंवा एखाद्या शिक्षकाने अनम्यूट करून सांगितलं तरी चालेल. म्हणजे ही वस्तू जी आहे ती कोणत्या आकाराची आहे कुणी सांगू शकाल का? वर्तुळ. 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 वर्तुळ आहे, बरोबर आहे, वर्तुळ आहे. आणि सर्वसाधारणपणे
या वस्तूचा आकार कसा आहे रे बाळांनो? वर्तुळ. या वस्तूचा आकार कसा आहे? वर्तुळ. वर्तुळच आहे. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला वर्तुळ ही संकल्पना तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलीच आहे. मला ही वस्तू आहे आता माझ्या समोर, तिचा आकार कसा आहे? वर्तुळ म्हणताय. हाच. व्हेरी गुड. थँक्यू. आता सर्वांनी अनम्यूट करा. मुलांनो, हा आकार दोन्ही सारखे दिसत नाहीत. हे दोन्ही सारखे नाहीत याचा अर्थ काहीतरी फरक आहे. ही जी वस्तू आहे ही द्विमितीय आकाराची आहे आणि ही जी वस्तू आहे ही त्रिमितीय आकाराची आहे. थोडक्यात काय, या वस्तूंचा विचार जर केला तर ही जी द्विमितीय आहे म्हणजे ही सपाट पृष्ठभागावरती आपल्याला काढता येते आणि ही जी वस्तू आहे ही जर पाहिली तर ही दिसते. ही जी त्रिमितीय आकाराची वस्तू आहे तिचा जर विचार केला तर हिला लांबी, रुंदी आणि उंची हे तीनही घटक असतात. परंतु या वस्तूचा विचार केला तर याला लांबी, रुंदी नसते म्हणून द्विमितीय म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, दिसणाऱ्या सर्व वस्तू याला म्हणतात गोल, इंग्रजीमध्ये स्फेअर, आणि याला म्हणतात सर्कल, मराठीमध्ये वर्तुळ. ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवा. कारण यांच्यामध्ये जोपर्यंत तुमचं कन्फ्युजन दूर होत नाही तोपर्यंत वर्तुळामधल्या काही संकल्पना तुम्हाला लवकर समजणार नाही. त्यामुळे या संकल्पनांचा अभ्यास आपण करून पुढे जाणार आहोत. मित्रांनो, तुमच्या समोर एक आकृती दिसते, ती आहे वर्तुळाची. आणि ह्या वर्तुळाचा विचार करताना या ठिकाणी मध्यबिंदू आहे, म्हणजे एक बिंदू आहे. या बिंदूचा विचार करत असताना आपण काय लक्षात ठेवायचं, या बिंदूला काय म्हणतात, हे वर्तुळ कसं काढलं जातं हे सगळ्यांना माहीतच आहे. परिचयाचा भाग म्हणून आपण जर विचार केला तर आपण ह्या घरामध्ये ज्या वस्तू सापडतात असतात त्याच वस्तूंचा वापर ह्या आकृत्या काढण्यासाठी करतो. काय केलेलं आहे मी फक्त एक पट्टी घेतलेली आपल्या घरामध्ये असणारी आणि ह्या पट्टीला लहान लहान छिद्र पाडलेली आहेत. या छिद्रांचा विचार केला आणि एका छिद्रामध्ये मी काय केलेलं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल, अगदी घरातल्या वस्तूंपासून आपण हे सर्कल काढू शकतो. आता कोणत्या आहेत घरातल्या वस्तू याचा विचार जर करत असताना आपल्याला माहितच आहे की तुमच्याकडे सगळ्यांच्या परिचयाचं असतं हे कॅरमचा स्ट्रायकर असेल, आई वडिलांच्या पॉकेटमध्ये जो असतो तो म्हणजे रुपया किंवा 2 रुपये किंवा 10 रुपये किंवा 5 रुपये यांचं जे कॉईन असतं त्याचा आकार देखील वर्तुळाचा असतो. परीक्षेच्या वेळेस 10वीच्या तो खूप उपयुक्त असतो, तेही लक्षात ठेवा. ह्या प्रकारचा ग्लास जर पाहिला तर ह्या ग्लासचा विचार केला तर ह्या ग्लासचा आकार, ही जी कडा आहे ही कडा देखील वर्तुळाकृती असते. म्हणजे थोडक्यात काय, घरामध्ये वस्तू मोजायला सुरुवात केली तर घरामधल्या जेवढ्या प्लेट्स आहेत ज्या वर्तुळाकार असतात त्या काढायच्याच एक दिवस. घरामध्ये जेवढी खेळण्याची साहित्य असतील ते काढायचेच एक दिवस. घरामध्ये जेवढ्या तुम्हाला आढळणाऱ्या डबे असतील, टाकी असेल, अशा सगळ्या वस्तू बघा, त्यांच्याकडे बारकाईने बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी ह्या सगळ्या वस्तूंच्या कडा ह्या वर्तुळाकार असतात. शब्द लक्षात ठेवा, ह्या सगळ्या वर्तुळाकार असतात. सध्या पावसाळा चालू आहे आणि आपण म्हणतो पावसाळा म्हणजे जलचक्र हे कसं असतं तर एक वर्तुळाकृतीच असतं, हे लक्षात ठेवा. मग थोडक्यात काय, विज्ञानाचा भाग घ्या. काल आपल्या अरविंद पवार सरांनी तुम्हाला खेळाचं महत्व सांगितलं आणि या खेळाचं महत्व सांगताना विदेशातला एक खेळ सांगितला होता. कोणता होता तो खेळ? क्रिकेट. आणि या क्रिकेटचं मैदान देखील कोणत्या प्रकारचं होतं? वर्तुळाकारच होतं. मध्यभागी जर सचिन तेंडुलकर खेळत असतील आणि त्यांनी जर फोर मारला तर तो बाउंड्री पर्यंत जातो. अगदी परफेक्ट ते जर मध्यभागी त्या स्टेडियमच्या मध्यभागी असतील, तो जो मध्यबिंदू असतो त्याच मध्यबिंदूला आपण जर आपल्या याच्यामध्ये काढलं, फळ्यावरती काढलं तर त्याच मध्यबिंदूला म्हटलं जात असतं केंद्र. म्हणजे स्थिर बिंदू जो आहे त्या स्थिर बिंदूला म्हटलं जात असतं केंद्र. त्याचबरोबर त्या ठिकाणी सचिन तेंडुलकरने मारलेला जो काय फोर आहे तो फोर कुठून जाणार? हा सचिन तेंडुलकर इथे उभा आहे आणि त्याने फोर मारला तर तो कुठपर्यंत जातो? इथपर्यंत जातो. इथपर्यंत गेल्यानंतर आपले जे अंपायर असतात ते काय म्हणतात, अशा प्रकारची एक हालचाल करतात
आणि त्या ठिकाणी ज्या बिंदूच्या जवळ जाऊन तो थांबतो त्याला मी जर ए नाव दिलं आणि हा जो ओ बिंदू आहे म्हणजे सचिन तेंडुलकर ज्या ठिकाणी उभा आहे त्याला ओ नाव दिलं तर ह्या केंद्रापासून या टोकापर्यंत म्हणजे फोर जाईपर्यंत जेवढी काही लांबी असेल त्या लांबीलाच म्हटलं जात असतं त्रिज्या. काय म्हणतात? त्रिज्या म्हणतात. लक्षात ठेवा, केंद्रबिंदू आणि हे जे काय वर्तुळ आहे या वर्तुळावरील बिंदू यांच्या मधील लांबीला वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात. आता ही झाली त्रिज्या, सगळ्यांच्या लक्षातच आले असेल. आता ही त्रिज्या पाहायला गेलं तर या आकृतीमध्ये म्हणजे यामध्ये म्हणा किंवा ही जी काही बांगडी आहे म्हणजे 1, 2 आणि 3 वस्तू दाखवलेल्या आहेत त्या तिन्ही वस्तू वर्तुळाकार आहेत. मग याची त्रिज्या सारखी असेल का? तर ती नक्कीच नाही. का सारखी नाही? कारण त्या ठिकाणी त्यांचा आकार आपल्याला लहान मोठा दिसतोय. म्हणजे लक्षात आलं असेल की या वर्तुळाच्या त्रिज्या एकसारख्या नाहीत. म्हणजेच एकच वर्तुळ घेतलं तर त्या वर्तुळाच्या त्रिज्या हे एकसारख्या असतात हे लक्षात येईल. म्हणजे कोणताही एक वर्तुळ घेतलं त्या वर्तुळाच्या कडेला या ठिकाणी तुम्हाला जेवढे जेवढे निळ्या रंगाचे टिंब दिसतात, अगदी सूक्ष्मदर्शक खाली पाहिले तर ते वेगवेगळे दिसतील कारण ते शाईचे टिंब आहेत. हे सगळे टिंब हे एका ठराविक अंतरावरती आहेत. म्हणजे केंद्रबिंदू आणि हा बिंदू हे ठराविक अंतर आहे, फिक्स आहे. म्हणजे केंद्रापासून ठराविक अंतरावर असणारा बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ, हे आपल्याला माहित आहे. मग आता पुढे गेल्यानंतर काय होतं? इकडे बिंदू, इथे बिंदू, इकडे बिंदू, अशा प्रकारे असंख्य बिंदू आहेत आणि हे असंख्य बिंदू ह्या केंद्रापासून जोडले तर ते असते त्रिज्या. म्हणून एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान असतात. लक्षात राहील, वर्तुळामध्ये त्रिज्या हा घटक लक्षात ठेवायचा. आता दुसरा जो घटक येतो तो म्हणजे वर्तुळाची जीवा. लक्षात ठेवायचं आहे, जीवा म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. आता जीवन म्हणजे काय? तर मग आत्ताच आपण सांगितलं की ह्या वर्तुळावरती असंख्य बिंदू आहेत. आता हे असंख्य बिंदूंचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हे असंख्य बिंदूंमधले फक्त मी किती 2 बिंदू घेतले. किती बिंदू घेतले? 2 बिंदू घेतले. आणि ह्या 2 बिंदूंना मी नाव दिलेलं आहे सी आणि डी. म्हणजे वर्तुळावरचे कोणतेही 2 बिंदू मी जेव्हा घेतो आणि ते एकमेकांना जोडतो तेव्हा तिला म्हणतात वर्तुळाची जीवा. इंग्रजीमध्ये कॉर्ड म्हणतात, CHORD, आणि मराठीमध्ये तिला म्हणतो आपण जीवा. म्हणजे वर्तुळावरती किती बिंदू आहेत? असंख्य बिंदू. मग त्या ठिकाणी हे असंख्य बिंदूंमधले किती बिंदू घेतले? 2, आणि ते एकमेकांना जोडले तर तयार झाली जीवा. पुढचा भाग विचारतो तुम्हाला की ही जी जीवा आहे असे असंख्य बिंदू आहेत. असंख्य बिंदू असल्यानंतर त्या ठिकाणी आपण जर 2-2 बिंदू जोडत गेलो तर त्या ठिकाणी किती जीवा तयार होतील? असंख्य. थोडक्यात काय, एका वर्तुळामध्ये असंख्य जीवा तयार होऊ शकतात. पण ह्या सगळ्या जीवांमध्ये सगळ्यात महत्वाची जी जीवा असते तिचा जर आपण विचार केला, ती अशी वाढवत जर तुम्ही गेलात म्हणजे इथे एक जीवा, इकडे एक जीवा, इकडे जीवा, इकडे जीवा, आणि या ठिकाणी आणखी वाढवत जात असताना ती जीवा कुठून जाते माहित आहे का? वर्तुळाच्या केंद्रातून. म्हणजे जी जीवा, कारण 2 बिंदू जोडलेत, जी जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते त्या जीवेला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. काय म्हणतात तिला? वर्तुळाचा व्यास. म्हणजे लक्षात ठेवा, जीवा केंद्रातून जात असेल तर तिला व्यास म्हणायचं आणि केंद्रातून जात नसेल तर फक्त जीवा असं म्हणायचं. म्हणजे लक्षात ठेवा, सगळ्यात मोठी जी जीवा असते ती असते वर्तुळाचा व्यास. आता वर्तुळाचा व्यास दिलेला आहे किंवा जीवा दिलेली आहे, या सगळ्यांचा विचार करताना तुमच्या एक गोष्ट लक्षात ठेवा, हे एक वर्तुळ आहे, मगाशीच आपण सिद्ध केलेलं आहे. मग या ठिकाणी हा जो ग्लास आहे, या ग्लासची जी कडा आहे ती इथपासून सर्व ठिकाणी सारखीच आहे. अशा असंख्य वस्तू आहेत. तुम्हाला एक मी छोटं काम देणार आहे. कोणतं काम असणार आहे? घरात या अशा वर्तुळाकार वस्तू बाजूला घ्यायच्या, हातामध्ये एक धागा घ्यायचा आणि एक पट्टी तुमच्या जवळ ठेवायची. आता ह्या 3 वस्तू घेतल्या तुम्ही आणि ह्या 3 वस्तूंमध्ये घेतल्यानंतर आपला धागा जो असतो तो या ठिकाणी घेतल्यानंतर तो गुंडाळायचा. ग्लासाला गुंडाळला की ग्लासाला गुंडाळल्यानंतर तो कडेने जातो
आणि ही कडा जी असते ती मोजायची. ती मोजल्यानंतर पट्टीच्या साह्याने तुम्ही जर मोजली ते अंतर असतं वर्तुळाच्या कडेचं. म्हणजे पी पासून जर तुम्ही चालत गेलात आणि पुन्हा पी पर्यंत आलात तर तेवढं, तर त्याला म्हटलं जात असतं वर्तुळाचा परीघ. काय म्हणतात त्याला? परीघ. म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्या वस्तूंचा परीघ तुम्हाला धागा आणि पट्टीच्या साह्याने मोजता येणार आहे. कृती एकदा परत लक्षात ठेवा. कमीत कमी घरातल्या 10 ते 15 वस्तू घ्यायच्यात, त्यांच्या भोवती धागा गुंडाळायचा आहे, गुंडाळलेला धागा घ्यायचा, किती आहे तो घ्यायचा आणि पट्टीच्या साह्याने मोजायचा. लिहायचं ग्लास परीघ 15 सेंटीमीटर, डबा परीघ 20 सेंटीमीटर. ही कृती करत गेला की तुमच्या एक गोष्ट कायमची लक्षात राहील की बाजूची जी कडा असते त्या कडेची लांबी म्हणजेच त्या वर्तुळाचा परीघ होय. काय लक्षात ठेवणार तुम्ही? म्हणजे वर्तुळाची जी काही कडा असते त्या कडेची लांबी म्हणजेच त्या वस्तूचा परीघ होय. आता त्रिज्या आणि व्यास तुम्ही सांगितलंच नाही कसा काढायचा. पण याचा जर विचार केला त्रिज्या आणि व्यास काढायचा आहे तर काय करणार तुम्ही? एक वर्तुळ घेणार, त्या वर्तुळ घेतल्यानंतर त्या ठिकाणी अशा प्रकारे कागद ठेवणार. त्या एक आपला पेपर, रद्दी पेपर घ्यायचा आहे. रद्दी पेपर घेऊन त्या ठिकाणी ह्या कडेच्या भोवती, या वर्तुळाच्या कडेच्या भोवती अशा प्रकारे आपण काय करणार आहोत? एक रेषा आखणार आहोत. म्हणजे वर्तुळ काढून घेतलं. सोपं आहे बघा, किती सोप्या पद्धती असतात. पण आपण हे कधी शिकत नाही आणि आपल्या कधी ते लक्षात येत नाही, म्हणून आपण त्या ठिकाणी मागे पडतो आणि आपल्याला भूमिती हे सगळे जे प्रकार आहेत ते सगळे अवघड वाटतात. तुमच्या लक्षात आलेले असेल की मी या कागदाला घडी घातलेली आहे. प्रत्यक्षात कापायला पाहिजे होतं पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी करते. हा कागद आहे, या कागदावर मी वर्तुळ काढलं, या वर्तुळाला मी घडी घातली. अगदी तंतोतंत खालची बाजू आणि वरची बाजू तंतोतंत जुळे. तुम्ही काय करायचंय? कापून घ्यायचं आणि मग जोडायचंय, म्हणजे अगदी परफेक्ट होईल. ही पहिली घडी घातली की त्या ठिकाणी तुम्हाला तयार होतं ते अर्धवर्तुळ. आता अर्धवर्तुळाचा विचार केला तर इकडे एक आपला वर्तुळाचा बिंदू आहे आणि इकडे एक वर्तुळाचा बिंदू आहे. ही जोडणारी रेषा जर पाहिली तर ती पी क्यू आहे आणि पी क्यूलाच आपण काय म्हणतो? वर्तुळाचा व्यास. आता मी काय केलं? ह्या व्यासाचे दोन टोकं जी आहेत ती एकमेकांना जोडली. आता ही एकमेकांना जोडल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, अरे हे तर काय झालेलं आहे? व्यास जो होता तो अर्धा झाला आणि अर्धा झाल्यानंतर आपल्या गोष्ट लक्षात आली, या ठिकाणी हे जे माप आहे हे आपल्या वर्तुळाच्या त्रिज्या एवढं आहे. पुन्हा एवढं आहे त्रिज्या एवढं. मी या ठिकाणी लिहायचं राहिलं होतं. मग हे जे माप आहे हे वर्तुळाच्या त्रिज्या एवढं आहे. पहा, लक्ष द्या पुन्हा एकदा. हा होता आपला वर्तुळाचा व्यास, त्याला मी पुन्हा घडी घातली, ती झाली अर्धी, म्हणजे ही झाली वर्तुळाची त्रिज्या. म्हणजे काय लक्षात ठेवायचं? वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते आणि त्याचं उलट केलं तर वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. परीक्षेला एका मार्कासाठी साधा प्रश्न विचारतात. 5 सेंटीमीटर लांबीची त्रिज्या आहे तर तिचा व्यास किती? आता तुम्हाला सांगितलं ते माप दिलेलं आहे 5, म्हणजे इथे 5 असणार आणि इकडे 5 असणार. 5 आणि 5 किती होतात? 10. आणि हीच आहे वर्तुळाचा, हाच आहे वर्तुळाचा व्यास. म्हणजे 5 सेंटीमीटर त्रिज्या असेल तर वर्तुळाचा व्यास होईल 10 सेंटीमीटर. आता हे माप दिलं, वर्तुळाचा व्यास दिलेला आहे 20. किती दिलेला आहे? 20. कागदाला घडी घातली, अर्धा झाला, म्हणजे 20च्या निम्मे किती? 10. म्हणजे व्यास दिलेला असेल तर त्याचे अर्धे करायचे, ती म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. आणि जेव्हा त्रिज्या दिलेली असेल त्याची दुप्पट करायची, ती होतो वर्तुळाचा व्यास. लक्षात ठेवा, जीवा मोठी मोठी होत जाते, ती केंद्रातून जाते, पुढे गेल्यानंतर ती परत लहान होत जाते. म्हणजे केंद्रातून जाणारी जीवा ही सर्वात मोठी असते. म्हणून लक्षात ठेवताना एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे, वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. हे लक्षात राहिलं. मगाशी एक कृती घडी करायला सांगितली होती, आता ही दुसरी कृती आहे. ह्या संकल्पना जेव्हा तुमच्या स्पष्ट होतील त्यावेळेस तुम्हाला अडवायला कुणीही नसणार, हे लक्षात ठेवा. कारण ह्या संकल्पनांचा विचार करून तुम्हाला हे प्रकरण, पुढचं प्रकरण, त्याच्या पुढचं प्रकरण, सगळ्या प्रकरणांमध्ये येतं. मग त्रिज्या, व्यास, जीवा, परीघ आणि अंतर्भाग, बाह्यभाग, क्षेत्रफळ, घनफळ या गोष्टी समजायला खूप सोप्या जातात. त्रिज्या आणि व्यास मध्ये गोंधळ झाला की पुढे काही येत नाही. म्हणून हा थोडासा
मागच्या वर्षाची रिव्हिजन आहे, याही पुस्तकात आहे आणि पुढेही असणार आहे. मित्रांनो, कृती काय करायची समजली? मगाशी परीख करायला सांगितलं होता. अगदी अशीच घरामधला रद्दी पेपर घ्यायचे, रद्दी पेपरवर ग्लास घ्यायचे, ग्लास घेतल्यानंतर त्याच्या भोवती सर्कल करायचे, म्हणजे वर्तुळ करायचे. तेवढा भाग कापून घ्यायचा आणि किती त्रिज्या आहे, ग्लासाची त्रिज्या किती, ग्लासाचा व्यास किती, डब्याची त्रिज्या किती, डब्याचा व्यास किती. एखाद्या घरामध्ये अजून काही गोलाकार वस्तू म्हणजे वर्तुळाकार वस्तू असतील तर त्या वर्तुळाकार वस्तू घ्यायच्या, त्या आपल्या घरामधल्या रद्दी पेपरवरती ठेवायच्या, त्याच्या भोवती वर्तुळ करायचं आणि त्यांना घड्या घालून वर्तुळाचा व्यास किती होतो आणि त्रिज्या किती होते आणि त्याचा परीघ किती होतो ह्या जर काढल्या तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भूमितीमधलं वर्तुळ प्रकरण जे आहे ते कायमस्वरूपी उपयोगात पडेल. कारण हेच शिक्षण हे शाळेच्या पुस्तकात दिलं जातं आणि ते व्यवहारामध्ये आपल्या घरामध्ये वापरायचं असतं, हे लक्षात ठेवा. अजून एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. काल आपल्या किसवे मॅडमने तुम्हाला एकसर जोडणी सांगितली होती. आता ती एकसर जोडणी कशाच्या संदर्भात होती माहित आहे का? गणपतीचं डेकोरेशन करतात, त्यानंतर दिवाळीमध्ये पण आपण घरामध्ये डेकोरेशन करतो, त्या ठिकाणी लाईट लावतो, माळा म्हणतो आपण, लाईटीच्या माळा. या सगळ्यांमध्ये ह्या एकसर जोडणीचा वापर केलेला असतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे, ही इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये अर्थिंगची वायर एकच असते आणि बाकीच्या सगळ्या ज्या असतात त्या एकमेकांना जोडत गेलेल्या असतात. तर त्या ठिकाणी देखील अर्थिंग जी असते ती एकसर जोडणीत जोडलेली असते. म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा, घरामध्ये सुद्धा ह्या एकसर जोडणी, समांतर जोडणी अशा प्रकारच्या जोडण्यांचा वापर केला जातो. म्हणजे आपलं जे सायन्स आहे, आपलं जे गणित आहे, आपलं जे मराठी आहे ते आपल्या घराशी निगडीत केलं ते शिकायला सोपं होतं. म्हणून नेहमी घरामध्ये असणाऱ्या वस्तूंबरोबर त्याची तुलना करत चला. तुम्ही पास झालात म्हणून समजा आणि तुम्ही जिंकलात म्हणूनच समजा. आता त्रिज्या झालं, व्यास झाली, जीवा झाली, त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो भाग येतो तो त्याचा विचार करत असताना वर्तुळाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग खूप सोपा असतो. म्हणजे सैराट पिक्चर मध्ये पाहायला गेल्यानंतर त्या ठिकाणी विहीर गोलाकार दाखवलेले होते आणि त्या गोलाकार विहिरीमध्ये पोहायला कोण गेलं होतं सगळ्यांना माहिती आहे. कोण गेलं होतं? परशा गेला होता. आणि परशा जो आहे तो विहिरीच्या आतमध्ये होता, त्याचे मित्र देखील आतमध्ये होते आणि त्याची जी मैत्रीण आहे ती कुठे होती? बाहेर होती. म्हणजे जे आतमध्ये आहेत, जे काय आहे त्याला म्हणायचं वर्तुळाचा अंतर्भाग आणि जे बाहेर आहे त्याला म्हणायचं वर्तुळाचा बाह्यभाग. अगदी सोपं. लक्षात ठेवलं, मी पिक्चर पाहिला, पिक्चर मध्ये ती विहीर आठवली आणि त्या विहिरीच्या आतमध्ये जे काय असतील ते अंतर्भागामध्ये आणि त्या विहिरीच्या बाहेर जे आहे ते बाह्य भागामध्ये. थोडक्यात काय तर आपल्याला अंतर्भाग आणि बाह्य भाग आपल्या जीवनामध्ये आपण पाहिलेल्या घटनांची जेव्हा निगडीत करून पाहू तेव्हा तो भाग आपल्याला नक्कीच लक्षात राहिल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, हा झाला अंतर्भाग बाह्यभाग या विषयावरचा. आता आपण पुढच्या थोड्याशा घटकांकडे येऊया. आता पुढच्या घटना कोणत्या आहेत, काय काय महत्वाचं आहे तेही आपल्याला पाहायचंय. आता ते पाहत असताना काय महत्वाचं आहे तर ते पाहूया आपण. एकरूप वर्तुळे आहेत, एककेंद्री वर्तुळे आहेत, त्याचबरोबर छेदणारी वर्तुळे आहेत. आता ह्या सगळ्यांचा विचार करताना एकरूप वर्तुळे म्हणजे काय हा साधा प्रश्न पडतो. माझ्याकडे ही 2 वर्तुळे आहेत. आता ही 2 वर्तुळे कुठून आणली हा प्रश्न आहे की नाही? मित्रांनो, हे आहेत जेव्हा केक आणतो ना आपण अर्धा किलोचा, ते केकच्या खाली असणारे पुठ्ठे आहेत, ते जपून ठेवायचे. ते जपून ठेवले की आपल्याला असे वर्तुळे मिळतात. खेळण्यासाठी उपयोगी पडतात आणि शिकण्यासाठी देखील उपयोगी पडतात. आता ह्या अर्धा किलोचे जे काय पुठ्ठे आहे, केक आणला होता त्याच्या मागचे हे जे पुठ्ठे आहेत, विचार करा वेगळे असतील का? तर त्या ठिकाणी मी पाहिलं, आपण करून पाहायचं असतं अशा गोष्टी. हे काय होतात? एकमेकांना तंतोतंत जुळतात. म्हणजे त्या ठिकाणी हे दोन्ही वर्तुळे जे आहेत ती एकमेकांवर ते तंतोतंत जुळली म्हणजे त्या ठिकाणी त्यांची माप समान आहेत. अरे पण माप कोणती? काय समान आहेत? कोणती माप समान आहेत? तंतोतंत जुळली म्हणजे एकरूप वर्तुळे का? तर लक्षात ठेवा, एकरूप वर्तुळांचा विचार करताना आपण जे वर्तुळ काढतो, हे वर्तुळ काढत असताना आपण एक केंद्रबिंदू घेतो आणि हा केंद्रबिंदू घेतल्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी आपण हा घेतल्यानंतर दुसरा एक बिंदू घेतो
म्हणजे हे जे दोन बिंदू आहेत त्या दोन बिंदूंमधलं अंतर. हा दुसरा जो बिंदू आहे तो म्हणतो आपण वर्तुळावरचा बिंदू, आणि हा केंद्रबिंदू यांच्यामधलं जे अंतर आहे त्याला आपण म्हणतो वर्तुळाची त्रिज्या. आता ह्या वर्तुळाच्या त्रिज्येचा विचार करताना लक्षात ठेवा, ह्या वर्तुळाच्या त्रिज्येचा विचार करताना जेव्हा दोनापेक्षा जास्त कितीही वर्तुळे असो त्या वर्तुळांच्या त्रिज्या जेव्हा समान मापाच्या असतात, समान लांबीच्या असतात, तेव्हा त्यांना एकरूप वर्तुळे म्हणतात. जेव्हा दिलेल्या वर्तुळाच्या त्रिज्या समान मापाच्या असतात, समान लांबीच्या असतात, तेव्हा त्यांना एकरूप वर्तुळे असं म्हटलं जात असतं. म्हणजे एकरूप वर्तुळे म्हणजे काय? त्रिज्यांची माप समान तर एकरूप वर्तुळे. म्हणजे पहिलं वर्तुळ काढलं 5 सेमीचं आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या देखील 5 सेमी असेल तर त्याला म्हणायचंय एकरूप वर्तुळे. लक्षात आलं कसे? घरामध्ये कोणकोणते आहेत? एकदा प्लेट आणलेले असतात, एकावर एक ठेवल्या की एकसारख्या दिसतात, त्या सगळ्या एकरूप वर्तुळांच्या. घरामध्ये प्लेट असतात, 2 प्लेट वेगवेगळ्या साईजच्या असतील तर वेगवेगळे ठेवले तर त्यांना म्हणायचं एकरूप वर्तुळे, त्यांना आपण म्हणत नाही. पुढचा भाग आहे एककेंद्री वर्तुळे. आता एककेंद्री वर्तुळे म्हणजे काय? तर ही आकृती सर्वांना दिसते. हा पहिला भाग होता वर्तुळाचा, हा दुसरा भाग आहे वर्तुळाचा. या ठिकाणी केंद्रबिंदू एकच आहे, या ठिकाणी दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असे वेगवेगळे वर्तुळ काढलेले आहेत. केंद्रबिंदू एकच ठेवलाय, फक्त त्रिज्यांची लांबी बदललेली आहे. जेव्हा त्रिज्यांची लांबी बदलून केंद्रबिंदू एकच ठेवला जातो तेव्हा त्या ठिकाणी तयार होणारी जी वर्तुळे आहेत त्या वर्तुळांना समकेंद्री वर्तुळे असे म्हणतात. लक्षात ठेवा, केंद्रबिंदू समान परंतु त्रिज्या भिन्न अशा सर्व वर्तुळांना समकेंद्री वर्तुळे असे म्हणतात. आता हे पण कसं काढलं होतं तर या ठिकाणी ही आकृती मी आता पुसत नाहीये, मगाशी ठेवलेली आकृती आपण पुन्हा काढणार आहोत आणि मग पुढच्या आकृती पटापट होईल. किती सोपं काम करायचं असतं. म्हणजे या ठिकाणी पहिलं वर्तुळ काढलं होतं, आता आपण हे दुसरं वर्तुळ काढलं, त्यानंतर मी तिसरं वर्तुळ पण काढण्याचा प्रयत्न करतो. किती घरातल्या वस्तू वापर करायचा शिकायचा. म्हणजे ही झाली पहिल्या वर्तुळाची त्रिज्या, ही झाली दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या आणि ही झाली तिसऱ्या वर्तुळाची त्रिज्या. याचं माप आणि याचं माप नक्कीच समान आहे. हे तिसरं माप आहे, हेही समान नाहीये. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी आकृतीत जर पाहिलं तर त्रिज्या भिन्न भिन्न असतात परंतु त्यांचा सर्वांचा केंद्रबिंदू एकच आहे, म्हणून यांना समकेंद्री वर्तुळे असं म्हटलं जात असतं. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे छेदणारी वर्तुळे. आता वर्तुळे जेव्हा एकमेकांना छेदतात तर ती कशी दिसतात हे आपण पाहणार आहोत. तर थोडक्यात ही दोन वर्तुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन वेगळ्या वेगळ्या हातात आहेत, एकरूप आहेत. एकरूप नसतील तरी देखील काय होऊ शकतं असं जर आपण विचार केलं तर या ठिकाणी ही दोन वर्तुळे एकमेकांना जवळ आणली, जवळ आणल्यानंतर एकमेकांना टच करतात म्हणजे स्पर्श करतात. मग स्पर्श करणारे असतील तर त्यांना स्पर्श वर्तुळे असे म्हणतात आणि ते एकाच बिंदू स्पर्श करतात म्हणून त्यांना स्पर्श वर्तुळे आणि एकाच बिंदूत छेदणारी वर्तुळ म्हटलं जायचं. पण जेव्हा ती एकमेकांना अशा प्रकारे एकमेकांच्या आतमध्ये जातात तेव्हा त्या वर्तुळांना छेदणारी वर्तुळ असं म्हटलं जात असतं. आकृती तुम्हाला माहितच आहे, आता प्रॅक्टिस झालेली आहे, सराव झालेला आहे, त्यामुळे आपण काय करणार आहोत, पटकन एकच छोट्या पद्धतीने आकृती काढणार. ही एक वर्तुळ आणि या ठिकाणी दुसरं बिंदू घेतोय, पूर्ण फिरवायला पाहिजे, तुम्ही फिरवू शकलो नाही. या ठिकाणी ए आणि या ठिकाणी बी, म्हणजे हे दोन बिंदूमध्ये वर्तुळे काय करतात, परस्परांना छेदतात. आता तुमच्यासाठी काम, दोन कृती दिलेल्या आहेत. आता तिसरं काम काय करायचं, कागदावरती दोन वर्तुळे काढायची आणि ती वर्तुळे काढून एकमेकांना किती बिंदू छेदतात ती पाहायची. एका बिंदूत स्पर्श करतात, दोन बिंदूमध्ये छेदतात आणि तुमच्यासाठी कृती असेल ती 3 बिंदूमध्ये छेदू शकतात का, ती 3 बिंदूमध्ये छेदतात का हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय आणि तो अभ्यास तुम्ही करायचा आहे हे लक्षात ठेवा. यानंतरचा पुढचा जो भाग आहे, गेल्या वर्षी एक प्रमेय पाहिलं होतं.
आणि या प्रमेयाचा विचार करताना आता तुम्हाला माहिती आहे मी वर्तुळ कसं काढतो. आता मी जरा परीक्षेमध्ये वर्तुळ काढण्यासाठी तुम्ही कॉइनचा वापर करू शकता. आणि या ठिकाणी गेल्या वर्षी एक प्रमेय पाहिलं होतं. तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की ओ हा या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, ए बी ही या वर्तुळाची जीवा आहे आणि या जीवेवर या केंद्रातून लंब टाकलेला आहे. तर गेल्या वर्षी आपण एक प्रमेय पाहिलं होतं. ते प्रमेय कोणतं माहित आहे का? त्या प्रमेयाचा जर विचार केला म्हणजे ओ केंद्रातून या ठिकाणी लंब टाकलेला आहे, तर त्याला आपण नाव दिलेलं आहे डी. म्हणजे ओडी हा ए बी या जीवेवर लंब आहे. तर गेल्या वर्षाचा प्रमेय आठवत असेल तर ठीक आहे. वेळेच्या बंधनामुळे आपण लगेच पुढे जाऊया. केंद्रातून जीवेवर लंब जीवेस दुभागतो हे ते प्रमेय होतं. म्हणजे या प्रमेयाचा वापर केला होता. आता या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे? ए बी ही जीवा जी आहे ती साधारणतः 24 सेंटीमीटर लांबीची आहे किंवा 24 एकच म्हणूया आपण म्हणजे सोपं पडेल. त्यानंतर ओडी म्हणजे केंद्रापासून जीवेचं जे अंतर आहे ते दिलेलं आहे 5 सेमी 5 एकक. आता या दोघांचा विचार केला तर या ठिकाणी हे माप आहे 12, जेव्हा एबीचं माप दिलेलं आहे 24. गेल्या वर्षाचं जे प्रमेय होतं ते काय सांगतं? केंद्रातून जीवेवर लंब टाकला. लंब म्हणजे काय? मी ज्या लादीवरती उभा आहे त्या लादीचा आणि माझ्या शरीराचा जर प्रकार पाहिला किंवा त्या ठिकाणी जर कोन मोजला गेला तर तो 90 मापाचा येतो, म्हणजे काटकोन येतो. आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे काटकोन तयार होतो त्याला लंब म्हणायचं. म्हणजे आपण उभे राहिलं जिथे उभे राहू तिथे तर त्या ठिकाणी 90 मापाचा कोन झाला तर त्या ठिकाणी काय समजायचंय? तो लंब आहे. अशा अनेक घटना तुमच्या घरामध्ये आहेत. शोधा म्हणजे सापडेल. काय शोधणार? घराचा कोपऱ्यात जायचं, कोपऱ्यामध्ये एक भिंत आहे, दुसरी भिंत आहे, एकमेकांना छेदते, किती मापाचा कोन होते तपासायचं. किती जेवढे कोपरे असतील तेवढे बघायचे. वही आहे, त्या वहीचा प्रत्येक कोपरा बघायचा, त्याचं माप बघायचं, लंब आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत. वही आहे, पुस्तक आहे, पान असेल, ह्यामध्ये जो काही कडा आता या ठिकाणी बघा हे जे चिन्ह दिसतं हे देखील यांच्यामध्ये जो माप होतोय तो देखील 90. या कोपऱ्यामध्ये पण बघा इथे देखील हा जो कोन आहे हा काटकोनाचा होतो. म्हणजे अशा गोष्टी शोधायच्या म्हणजे लंब लक्षात राहतो आणि काटकोन म्हणजे काय हे लक्षात राहतं. ठीक आहे. त्याच्यात एबी ही 24 मापाची आहे. जीवा केंद्रातून जीव टाकून लंब जीवेस दुभागतो म्हणून या ठिकाणी एडी आणि बीडीचं माप जे होणार आहे प्रमेयाचा विचार केला तर 24/2 बरोबर 12 सेमी. आणि आपल्याला विचारलं जातं त्या ठिकाणी ही जी काही त्रिज्या आहे त्या त्रिज्येचं माप विचारतात. मग त्रिज्येचं माप विचारताना कसं काढायचं हा प्रश्न पडतो. पुन्हा 10वीचं दुसरं प्रकरण आहे. त्या दुसऱ्या प्रकरणाचा विचार केला पायथागोरसचं प्रमेय. काय सांगतं पायथागोरसचं प्रमेय? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. तर डोक्यावरून गेलं असं म्हणायचं नाही. तर हा काटकोन त्रिकोण आहे. बीचं माप 90 दिलेलं आहे आणि या ठिकाणी त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर 90. पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे. विचार करायचा नाही. चिन्ह कोणतं दिसतंय? बी, तो सोडून दिला. राहिलं काय? एसी, त्याचा वर्ग लिहायचा. आता एसी मधला ए आणि आपला 90 मापाचा कोण होता? बी, तो लक्षात ठेवायचा. काय लिहिणार? या ए ने बी ला लिहिलं म्हणजे ए बी चा वर्ग आणि इकडे कोणता राहिलेला होता? सी, म्हणून बी चा वर्ग. सगळ्यांचा वर्ग केला की आपलं झालं पायथागोरसचं प्रमेय. काय लक्षात ठेवलं? काटकोन दिसला, त्रिकोणामधले इतर दोन बिंदू दिसले, ते दोन बिंदूंचा वर्ग लिहायचा. त्यानंतर तो काटकोनाशी जोडायचा आहे आणि जो तयार होणारा रेषाखंड आहे म्हणजे ए बी त्याचा वर्ग, बी सी त्याचा वर्ग, म्हणजेच आपलं पायथागोरसचं प्रमेय. आता ह्या पायथागोरसच्या प्रमेयाने
आपण काय करू शकतो, तर या ठिकाणी ओबीचं माप काढू शकतो आणि हे आपण अभ्यासलेलं आहे. तरी देखील तुमच्या सर्वांसाठी एक वर्ग काढण्याची पद्धत शिकवतोय, तुम्ही ती नीट लक्षात ठेवायची. काय आहे वर्ग काढण्याची पद्धत? बाळांनो, कोणतीही संख्या असो 100 पर्यंत, कोणतीही संख्या असो सर्वांसाठी आहे, अगदी सोपं आहे. फक्त तुमचे 10 पर्यंतचे वर्ग पाठ असले पाहिजे. आता ते वर्ग पाठ काढत असताना मी या ठिकाणी एक संख्या घेऊन ठेवतोय 42. ही जी 42 ही संख्या आहे, या संख्येचा वर्ग काढायचा आहे. वर्ग म्हणजे त्याच संख्येचा त्याच संख्येशी केलेला गुणाकार. म्हणजे आपण पद्धत जी वापरतो ती 42 गुणिले 42 ही पद्धत वापरतो. त्या पद्धतीच्या ऐवजी मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतोय. काय आहे ती? 42चा वर्ग करायचा आहे. या 2चा वर्ग 4 लिहा, ह्या 4चा वर्ग 16 लिहा. सोपं आहे की नाही? 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16. कोणतीही संख्या असेल 2 अंकी 100 पर्यंत म्हटलं मी तुम्हाला, दोघांचे वर्ग लिहून टाकायचे. एवढं कळलं? आता हे वर्ग लिहिल्यानंतर दोघांचा गुणाकार करायचा. 4 दुने 8. लक्षात ठेवा, ही स्टेप महत्वाची. 4 दुने 8 आणि 8 दुने 16. दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट, दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट. हे केलं की हा अंक 4, हा अंक 6, हा हातचा म्हणून पुढे येणार 16 आणि 17. हा झाला 42 गुणिले 42चा वर्ग. लक्षात आलं असेल? नसेल आलं तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहणार आहात, म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगून ठेवतोय कशा प्रकारे करायचं आहे. संख्या घेतलेली आहे मी 63. काय करायचे? 3 कॉलम करायचे. 3चा वर्ग, नंतर 6चा वर्ग, मध्ये काय द्यायचंय? दोघांचा गुणाकार. 33 18 आणि 18 दुने 36. व्हेरी गुड. या ठिकाणी मग काय लिहिणार आहात? हा 9, पुढे 6 आणि हे हातचे आलेले आहेत ते पुढे न्यायचे. म्हणजे किती येणार इथे? 36 आणि 3 39. 39. ओके, व्हेरी गुड. सगळे हुशार आहात, हुशार आहात. आता आणखी एक संख्या घेऊया. सर म्हणाल तुम्ही काय सांगितलं. या ठिकाणी घेऊया आपण 49 चा वर्ग. अगदी सोपे पहा, अगदी सोप्या पद्धतीने. पहिला कुणाचा वर्ग लिहिणार? 9चा. 81. 4चा 16. दोघांचा काय करायचा आहे? गुणाकार. 4 वे 36 आणि 36 दुने 72. व्हेरी गुड, थँक्यू. आता अनम्यूट करा. पुन्हा 1. आता इथे मगाशी संख्या नव्हत्या, ह्या संख्येत हे 8 पुढे घेतले. 72 आणि 8 किती झाले? 80. 80 मध्ये 8 शून्य लिहिले आणि इकडचा जो 8 होता तो इकडे हातचा आला. म्हणजे 16 आणि 8 किती होतात? 24. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही संख्येचे 100 पर्यंतच्या वर्ग काढू शकता. हे लक्षात ठेवायचंय. पायथागोरस प्रमेय, त्रिकोणमिती, निर्देशक भूमिती, क्षेत्रफळ घनफळ, पृष्ठफळ घनफळ आणि हे आपलं वर्तुळ, या सर्व प्रकरणांमध्ये आपल्याला पायथागोरस प्रमेय आहे आणि त्या ठिकाणी वर्ग काढावा लागतो. म्हणून ही पद्धत लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आजचं 4थं काम तुम्हाला मी दिलंय. अशा कमीत कमी 10 ते 15 संख्या स्वतःच्या मनाने घ्यायच्या आणि त्यांचा वर्ग करायचा. म्हणजे तुमचा सराव झाला पाहिजे नवीन काहीतरी शिकण्याचा. पद्धत चांगली आहे, लक्षात राहिली तर तुम्ही पुढे भरपूर काही करू शकता आणि भविष्यामध्ये तुम्हाला हे गुणाकारापासून सुटका मिळायचं काम देखील होईल. कळलं सगळ्यांना? हे प्रमेय वापरलं होतं आपण. त्यानंतर आणखी एक प्रमेय आपण गेल्या वर्षी शिकलो. तुम्हाला ज्या शंका असतील तर तुम्ही शेवटी विचारा. आपण आता थोडासा पुढचाच भाग घेत चाललोय कारण वेळ थोडासा कमी राहिलेला आहे. त्यानंतर आणखी एक प्रमेय आपण शिकलो होतो, ते म्हणजे कोणतं होतं? त्या ठिकाणी एबी ही जीवा आहे आणि पीक्यू ही एक जीवा आहे. या दोन्हींचा विचार करताना एबीचं माप आणि पीक्यूचं माप जर समान असेल, केंद्रापासून नंतर विचार करूया. एबीचं माप आणि पीक्यूचं माप म्हणजे जीवा दोन्ही समान लांबीचे असतील. जर दोन्ही जीवा समान मापाच्या असतात तेव्हा त्या ठिकाणी वर्तुळ केंद्रापासूनचं त्यांचं जे माप असतं म्हणजे ओळीचं माप जे असतं तेच माप ओळीचं असतं. लक्षात राहिलं?
म्हणजे ओळी आणि ओळी ही मापं समान असतात. केव्हा? जेव्हा जीवा समान असतात तेव्हा. मग त्या उलट काय होणार? व्यत्यास काय होणार? व्यत्यास काय होणार? ओळीचं माप आणि ओळीचं माप जेव्हा समान आहे तेव्हा त्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं? जीवा समान असतात. आणि जेव्हा जीवा समान असतील तेव्हा केंद्रापासूनची मापं देखील समान असतात. हे प्रमेय लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, ज्याने म्यूट अनम्यूट केलेले आहेत त्याने म्यूट करावं. ओके. त्यानंतरचा पुढचा जो भाग पाहिला होता आपण, त्या पुढच्या भागाचा विचार करताना एका बिंदूतून, 2 बिंदूतून आणि 3 बिंदूतून किती वर्तुळे जातात? आपल्याला माहितच आहे, जर एक बिंदू असेल तर या बिंदूमधून जाणारी असंख्य वर्तुळे काढता येतात. एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे काढता येतात. हे आपल्याला माहितच आहे. का? मगाशी आकृती काढली होती की कोणती? हे सगळ्यांना माहित आहे. एक बिंदू आहे, त्या बिंदूचा विचार करत असताना त्या ठिकाणी आकृती काढताना आपण काय करणार आहोत? इथून जाणारं वर्तुळ, म्हणजे थोडक्यात जर तुम्ही पाहिलं, माझी स्क्रीन जर पाहिली असेल तर त्या ठिकाणी एक पीपीटीच्या स्वरूपातली स्क्रीन आहे. त्याच्यामध्ये पहा तुम्ही की या स्क्रीनवरती एक बिंदू दिलेला आहे आणि त्या बिंदूतून जाणारी ए बिंदू दिलाय, ए बिंदूतून जाणारी 3 वर्तुळे दाखवलेली आहेत. म्हणजे एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे काढता येतात. 2 बिंदूतून जाणारे किती वर्तुळे काढता येतात? हा देखील महत्वाचा भाग आहे. आता तो का लक्षात ठेवायचा आहे? मी काही गोष्टींवरती जास्त भर देतोय आणि काही गोष्टींवरती कमी भर देतोय, हे तुमच्या लक्षात आलं असेल तर या ठिकाणी हे जे वर्तुळ आहे, ह्या वर्तुळाचा हा जो काही व्यास आहे आणि ह्या व्यासाचा विचार करताना, ह्या व्यासाचा विचार करत असताना या ठिकाणी दुसरा एक व्यास काढला आणि हे दोन्ही व्यास जेव्हा एकमेकांना लंब असतात तर तुमच्या गोष्ट लक्षात येईल की एक व्यास दुसऱ्या व्यासाला लंब आहे. म्हणजेच हे दोन्हीही एकमेकांचे लंब दुभाजक आहेत. आणि लंब दुभाजकाचं प्रमेय आपण आठवीपासून पाहत आलेलो आहोत. काय सांगतं? या लंब दुभाजकावरती जेवढे काही बिंदू असतील, पी, क्यू, आर, एस, टी, तसंच या बाजूला देखील, हे जर या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपाशी जोडले तर ते समान मापाचे असतात. म्हणजे आपण पी ला केंद्र मानून जर वर्तुळ काढलं तर पी ए किंवा पी बी ही त्रिज्या घेऊन वर्तुळ काढलं तर ते ए आणि बी मधून जाणार. दुसरा बिंदू आहे क्यू, क्यू बी आणि क्यू ए मधून जर वर्तुळ काढलं तर ते देखील ए बी मधून जाणार. तिसरा बिंदू आहे आर, म्हणजे आर ए ही त्रिज्या घेऊन वर्तुळ काढलं तर ते देखील सगळं. म्हणजे असे असंख्य बिंदू या लंबभाजकावरती असतात. म्हणून 2 बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे काढता येतात. स्क्रीनवरती जर तुम्ही तिसरी आकृती पाहिलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की या आकृतीमध्ये, म्हणजेच वर्तुळाच्या तिसऱ्या आकृतीचा विचार करत असताना पी क्यू आर हा जो त्रिकोण आहे, म्हणजे पी क्यू आणि आर हे 3 बिंदू आहेत. या 3 बिंदूमधून जाणारे एक आणि एकच वर्तुळ काढता येतं, हे लक्षात ठेवायचं. 3 गोष्टी शिकलो. कोणत्या? एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे काढता येतात, 2 बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे काढता येतात, कारण त्या ठिकाणी त्या रेषाखंडाचा जर लंबदुभाजक काढला गेला तर त्या लंबदुभाजकावरती असंख्य बिंदू असतात. आणि लंबदुभाजकाचा गुणधर्म असा आहे की लंबदुभाजकावरील कोणत्याही बिंदूपासून समदूर असणारे जे काही बिंदू असतील ते एकरूप असतात किंवा त्या वर्तुळाच्या त्रिज्या असतात. म्हणजेच लंबदुभाजकावरील सर्व बिंदू जे आहेत ते त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावरती असतात. पण ही भाषा गणितामध्ये लक्षात राहते. आपल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं, लंबदुभाजकावरचा बिंदू रेषाखंडाच्या या 2 बिंदूपासून समान अंतरावरती असतात. आणि जर वर्तुळाचा वापर करत असाल तर त्या वर्तुळाच्या त्रिज्या असतात. समजलं सगळ्यांना? यानंतरचा जो काय पुढचा भाग आहे, वृत्तछेदिका, स्पर्शिका यांचा विचार करताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे?
वृत्तछेदिका म्हणजे काय आणि स्पर्शिका म्हणजे काय, हा फक्त थोडासा फरक लक्षात आला की आपण थोड्याशा वेगळ्या भागाकडे जाणार आहोत. फटाफट समजतंय? म्हणजे जेव्हा ही रेषा आहे, इकडे जर रेषा काढली तर ती वर्तुळाला स्पर्शही करत नाही आणि छेदतही नाही, म्हणजे तिचा आपल्या वर्तुळाशी काही संबंध नाही. या ठिकाणी किंवा कुठेही वर्तुळाला स्पर्श करणारी रेषा जर काढली तर ती वर्तुळाला केवळ एका आणि एकाच बिंदूत छेदते. आणि आणखी एक रेषा काढली अशा प्रकारे तर ती वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूत जाते. पी आणि क्यू आणि आर, म्हणजे जेव्हा वर्तुळाच्या दोन बिंदूतून रेषा जाते तेव्हा त्याला म्हणायचं वृत्तछेदिका. जेव्हा एकाच बिंदूत स्पर्श करते तेव्हा त्या रेषेला म्हणायचे स्पर्शिका. म्हणजे लक्षात ठेवा, वर्तुळामध्ये देखील आपल्याला स्पर्शिका आणि छेदिका ह्या शोधता येतात, काढता येतात. तुमच्यासाठी फरक आहे का? असे तीन बिंदूतून जाणारी, म्हणजे वर्तुळावरील कोणत्याही तीन बिंदूतून जाणारी एक रेषा काढता येते का? घरी बसून प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला पुढच्या भागाकडे जायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो भाग आहे ते एक प्रमेय आहे. काय आहे प्रमेय? पण त्या ठिकाणी अप्रत्यक्ष सिद्धता आहे. आणि आपल्याला अप्रत्यक्ष सिद्धता आता या ठिकाणी फक्त लक्षात ठेवायची आहे, ती परीक्षेला विचारली जाणार नाही. मग आपण काय आहे अप्रत्यक्ष सिद्धता? तर या ठिकाणी हे वर्तुळ आहे आणि ह्या वर्तुळाचा विचार करत असताना त्या ठिकाणी एक स्पर्शिका काढलेली आहे, म्हणजे वर्तुळाला स्पर्श करणारी रेषा. आणि पुढचा जो भाग आहे त्यामध्ये काय सांगितलंय की ही जी वर्तुळाची त्रिज्या आहे, ओ केंद्र पी बिंदू, म्हणजे ओपी ही वर्तुळाची त्रिज्या आहे, रेषा यल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. म्हणजे त्रिज्येच्या बाह्य टोकाची एक काय काढलेली आहे, स्पर्श करणारी रेषा, तिला स्पर्शिका म्हटलं जातं. आणि आपलं या प्रकरणातलं सर्वात महत्वाचं विधान आहे हे, ते लक्षात ठेवायचंय की त्रिज्येच्या बाह्य टोकाशी काढलेली स्पर्शिका, त्रिज्येच्या बाह्य टोकाशी काढलेली स्पर्शिका त्रिज्येशी लंब असते. थोडक्यात काय सांगणार? स्पर्शिका आणि त्रिज्या परस्परांना लंब असतात. स्पर्शिका आणि त्रिज्या ह्या परस्परांना लंब असतात, म्हणजे त्या ठिकाणी 90 मापाचा कोन करतं, एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यासाठी अप्रत्यक्ष सिद्धता आहे. ती अप्रत्यक्ष सिद्धता आपल्या तुमच्या स्क्रीनवरती दिसते, ती तुम्ही नंतर पाहू शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता. परंतु ते अप्रत्यक्ष सिद्धता आपण का घेत नाही? कारण त्यासाठी कमीत कमी 40 मिनिटं वेळ लागेल, म्हणून आपण तो भाग घेतलेला नाही. आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे वर्तुळाच्या बाह्य भागातून काढलेल्या स्पर्शिका. हे झालं वर्तुळाच्या स्पर्श करणारे. हा झाला वर्तुळाचा अंतर्भाग. अंतर्भागात काढली तर ती स्पर्श करत नाही तर ती छेदिका होते. म्हणून काय लक्षात ठेवायचंय, आता वर्तुळाच्या बाह्य भागातून, मगाशी एक उदाहरण दिलं होतं सैराट चित्रपटाचं, तेच लक्षात ठेवायचंय. आणि वर्तुळाच्या बाह्य भागातून आपण जेव्हा स्पर्शिका काढतो त्या कशा दिसतात याचा जर विचार करताना त्या पट्टा तुमच्या लक्षात आहे. हा आपला बिंदू आहे आणि ह्या बिंदूंच्या मध्ये जेव्हा आपण वर्तुळ ठेवतो, तुमच्या लक्षात आलेलं असेल की हा एक बिंदू आहे आणि हा एक बिंदू आहे. या दोन बिंदूंच्या मध्ये आपलं वर्तुळ आहे. ही रेषा जी आहे इथे स्पर्श करते, ही रेषा आहे इथे स्पर्श करते. हा आहे वर्तुळाचा अंतर्भाग आणि हा आहे वर्तुळाचा बाह्य भाग. बाह्य भागात हा बिंदू आहे इकडे, आणि त्या ठिकाणी जर विचार केला तर आपल्याला वर्तुळाच्या बाह्य भागातून दोन स्पर्शिका काढता येतात, हे आपल्या लक्षात येईल. मग ह्या स्पर्शिका खंड आहेत. ह्या ज्या स्पर्शिका आहेत या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते, एक प्रमेय आहे. आणि त्याच प्रमेयाचा अभ्यास केल्यानंतर आपण थांबणार आहोत, कारण तेवढाच भाग आपण आज घेणार आहोत. आता कसं लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं तेही स्क्रीनवरती एक शेअर केलेले आहे, स्क्रीन शेअर, त्यामुळे तो पाहायचा भाग आणि तुम्ही त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे की वर्तुळाच्या बाह्य भागातून काढलेले स्पर्शिकाखंड समान मापाचे असतात. आता ते समान मापाचे कसे असतात, काय असतात?
ओ केंद्र, पी बिंदू, क्यू बिंदू आणि या ठिकाणी सी बिंदू जर घेतला, कोणतेही बिंदू घ्या, मी वेगवेगळी नाव घेतो, याचं कारणच असं आहे की तुम्हाला कळावं होते. आता या ठिकाणी हा केंद्रबिंदू आणि वर्तुळाचे बाहेरील बिंदू जोडलेले आहेत. पुढे काय केलेलं आपण, ह्या स्पर्शिका केंद्राला जोडून घेतलेल्या आहेत. जेव्हा या स्पर्शिका केंद्राला जोडतो तेव्हा मगाशीच सांगितलेलं प्रमेय लक्षात ठेवायचंय. स्पर्शिका त्रिज्येला लंब असते, म्हणजे या ठिकाणी तयार होणारा कोन जो आहे तो 90 मापाचा आहे आणि 90 कोनासमोरची जी बाजू आहे तिला आपण कर्ण असं म्हणतो. हेही पायथागोरस मध्ये आपण शिकलेलो आहोत. आता महत्वाचं काय की आपल्याला प्रमेय परीक्षेला 3 मार्कांना विचारतात. कोणतं प्रमेय आहे, वर्तुळाच्या बाह्य भागातून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड म्हणजे पीसी आणि हे सी क्यू हे समान लांबीचे असतात किंवा एकरूप असतात. प्रश्न बघा, सिद्ध करा की वर्तुळाच्या बाह्य भागातून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. हे सिद्ध करा. 3 मार्कांसाठी प्रमेय आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये ब भाग जो आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो. कारण दरवर्षी परीक्षेला एक प्रमेय विचारलं जावं असा बोर्डाचा संकेत आहे. त्यामुळे या भागामधलं हे प्रमेय आहे आणि अजून पुढची प्रमेय उद्या परवा शिकवली जाते. त्यामुळे हे प्रमेय लक्षात ठेवायचं की वर्तुळाच्या बाह्य भागातून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड जे 2च असतात ते एकरूप असतात हे सिद्ध करायचंय. एकरूप म्हटलं की कसोट्या आठवल्या पाहिजेत. आता कसोट्या म्हटलं की 8वी 7वी 5वी पासून लक्षात ठेवायचं. पण मी तुमच्यासाठी एक लक्षात ठेवतो, कसोट्या म्हटलं की आपल्याला काय आठवलं पाहिजे, फक्त आणि फक्त 4 कसोट्या. कुठून सुरुवात करायची तर पहिली आहे बाबाबा, दुसरी आहे कोबाको, तिसरी आहे बाकोबा आणि चौथी आहे कर्णभुजा. एकरूप शब्द जर दिसला, 2 त्रिकोण एकरूप दाखवा, 2 त्रिकोण एकरूप दाखवा रे दाखवा म्हटलं की डोळ्यासमोर या 4 कसोट्या आल्या पाहिजे. त्या कसोट्या समोर आल्या की आपल्या आकृतीकडे जायचं. काय सांगितलंय, बा 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 म्हणजे बाजू 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 कुठे सारख्या दिसतात का, हो, ही एक बाजू दिसते, ही एक बाजू दिसते, ही बाजू दिसते आणि तो ही तर सिद्ध करायचे. म्हणजे ही कसोटी आपल्या या लिंक मधून किंवा आपल्या या यादीमधून काढून टाकायची. को बा को, अरे हा इथे एकच कोण दिसतोय, दुसरा कोण कुठे दिसतच नाहीये, म्हणजे ही देखील आपल्या यादीतून गेली. बा को बा, अरे हो बा को बा, अरे पण हे तर सिद्ध करायचे किंवा बा को बा, इथे तर दिलेलंच नाही एकरूप, म्हणजे हेही आपल्या डोक्यातून गेलं. आणि तिसरं शेवटचं राहिलं म्हणजे कर्णभुजा. अरे मी विसरलोच सांगायचं, काय तर काटकोन त्रिकोण दिसला की उलटी सुरुवात करायची आहे. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णभुजा कसोटी आहे का, तर आहे. काय सांगते ती, काटकोन त्रिकोणात कर्ण व एक भुजा जर एकरूप असेल तर त्या ठिकाणी ते 2 त्रिकोण काय होतात, कर्णभुजा कसोटी एकरूप दिसतात, म्हणजे एकरूप असतात. काय लक्षात ठेवायचंय, काटकोन त्रिकोणात जर या ठिकाणी दिलेलं जे काही 2 त्रिकोण आहेत हे जर काटकोन त्रिकोण असतील त्यांच्यामध्ये कर्ण आणि एक भुजा एकरूप असेल. आता एक भुजा म्हणजे कोणती, ओपी आणि ओक्यू या दोन्ही एकरूप आहेत. कारण विसरला असेल, परत आठवायचं, काय आहे, वर्तुळ किती आहे, एकच. एकाच वर्तुळाच्या ह्या काय आहेत, त्रिज्या, म्हणजे ह्या त्रिज्या समान आहेत, कर्ण समान आहे. म्हणून या ठिकाणी हे जे वर्तुळ आहे, हे जे 2 त्रिकोण आहेत ते कर्णभुजा कसोटीने एकरूप होतात आणि त्या ठिकाणी पीसी आणि सी क्यू हे जे रेषाखंड आहेत ते देखील एकरूप होतात. कारण आहे एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. पुस्तकामध्ये आणि आपल्या ह्या पीपीटी मध्ये हे स्क्रीन शेअर केलेली आहे, त्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला हे स्पर्शिका छेदिका प्रमेय रेषाखंडाच्या वर्तुळाच्या बाह्य भागातून काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात हे तुम्हाला सिद्ध होईल किंवा दिसेल. यानंतर फक्त आपण एक गणित घेणार आहोत आणि त्या गणिताची उत्तरं तुमच्याकडून द्यावीत, तुम्ही द्यावीत अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यासाठी स्क्रीनवरती एक आकृती दिसते, ती आकृती सर्वांनी पाहिजे आणि त्या गणिताकडे आपण जाणार आहोत. वर्तुळ या प्रकरणामधला 3.1 जो भाग आहे, वर्तुळ या प्रकरणामधला 3.1 जो भाग आहे, नमस्कार.
म्यूट करा please. आता हा आहे सराव संच 3.1 आणि हा सराव संच 3.1 मधला हा पहिला प्रश्न आहे. या पहिल्या प्रश्नाचा विचार जर केला तर आपल्याला काय सांगितलेलं आहे की या प्रश्नामध्ये आपल्याला वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 6 सेमी आणि त्याचबरोबर रेषाखंड AB चं माप दिलेलं आहे 6 सेमी आणि आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. आता त्यामधला पहिला प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे त्रिकोण CAB चे माप किती आहे आणि का कोण CAB चे माप किती आहे. आता या ठिकाणी CAB चं माप किती आहे हे मागाशी एक प्रमेय शिकवलं त्या प्रमेयावरून तुमच्या लक्षातच येईल की स्पर्शिका त्रिज्येला लंब असते म्हटल्यानंतर या ठिकाणी कोण जो आहे तो CAB याचा जर विचार केला तर या CAB कोणाचं माप तुमच्या सर्वांना लक्षात येईल. या ठिकाणी काटकोन असतो कारण स्पर्शिका त्रिज्येला लंब असते म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे 90 अंश. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे बिंदू C याचं उत्तर कळलेलं आहे कारण विचारलं होतं तर ते प्रमेय सांगितलंय स्पर्शिका त्रिज्येला लंब असते म्हणून. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे की ही जी स्पर्शिका आहे ती केंद्रापासून किती अंतरावरती आहे तर आपल्याला त्याचं उत्तर दिलेलं आहे त्रिज्येचं माप 6. किती माप दिलेलं आहे त्रिज्येचं माप 6 म्हणजेच रेषा AB किंवा स्पर्शिका AB ही केंद्रापासून 6 सेमी अंतरावर आहे. सगळ्यांचं कारण आहे तुम्हाला माहितच आहे. कारण काय आहे स्पर्शिका आणि केंद्रबिंदू यांच्यामधलं अंतर हे त्रिज्ये एवढं असतं हे लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा जो तिसरा प्रश्न विचारलेला आहे AB चं माप जर 6 असेल AB चं माप जर 6 असेल आणि त्यानंतर दुसरा कोणता प्रश्न विचारलेला आहे त्या ठिकाणी AB बरोबर 6 तर BC चं माप काढा. म्हणजे कोणतं माप काढायला सांगितलं आहे तुम्हाला BC. आता हे माप काढायचं असेल तर कोणता गुणधर्म वापरायचा ते तुम्हीच सांगा. ACB या ठिकाणी A काटकोन आहे. काटकोन म्हटलं की डोळ्यासमोर पायथागोरस कसा लक्षात ठेवायचा हा जो A आहे तो 90 मापाचा आहे. उरलं काय BC म्हणून इथे काय लिहिणार BC चा वर्ग आणि आपला जो काटकोन आहे तो घेणार AC चा वर्ग अधिक त्याचबरोबर कुणाचा वर्ग AB चा वर्ग हे आपण सोडवणार आणि त्यानंतर त्याच्या किमती लिहिणार आहात. मित्रांनो आणि यामधला शेवटचा प्रश्न जो आहे ABC चे माप किती अंश आहे. ABC चे म्हणजे या कोणाचे माप किती आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. टेन्शन मध्ये येतो आपण सगळेजण. अगदी सोपं. याचा माप किती आहे 90. ही बाजू समान ही बाजू समान म्हणजे त्रिकोणामध्ये दोन बाजू समान असेल तर त्या त्रिकोणाला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणतो. कोणता त्रिकोण म्हणतो समद्विभुज त्रिकोण. आणि समद्विभुज त्रिकोणाचं गेल्या वर्षाचं एक प्रमेय आहे. म्हणजे किती अभ्यास असावा लागतो मागचा ते लक्षात ठेवा. काय प्रमेय आहे जेव्हा दोन भुजा समान असतात तेव्हा त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात आणि एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात. म्हणजे याचं माप मी जर x मानलं तर याचंही माप x असेल. मित्रांनो तिसरा गुणधर्म याच्यामधला CAB त्रिकोण आहे. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते आणि हे 180 अंश असताना त्या ठिकाणी एका कोणाचं माप 90 आहे म्हणजे 90 आपण काय केले 180 मधून वजा केले. x आणि x यांच्या मापांची बेरीज किती झाली 90. मग प्रत्येक कोणाचं माप किती होणार आहे 90/2 म्हणजेच कोण ABC असो किंवा कोण ACB असो हे समान मापाचे आहेत म्हणजेच 90च्या निम्मे आहेत म्हणजेच त्या कोणाचं माप
45 अंश आहे हे आपण समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाच्या साहाय्याने सोडवू शकतो. यानंतर अभ्यास 3.1 मधली अनेक गणितं आहेत, 4 गणितं आहेत, ती तुम्ही घरी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि पुढच्या तासाला काही शंका असतील तर त्यावेळेस तुम्ही विचारायला हरकत नाहीये. आणि सर्वांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे, मला सहभागी असणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी धन्यवाद मानतो. आणि तत्पूर्वी एक महत्वाचं सांगून ठेवतो की 10वीच्या परीक्षेला हे प्रकरण 12 मार्कांसाठी आहे. 12 मार्कांचा विचार केला तर 1 + 2 + 2 + 3 + 4 म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये 1 विचारलं जाणार आहे, दुसऱ्या प्रश्नामध्ये 2 विचारलं जाणार आहे, तिसऱ्या प्रश्नामध्ये 1 विचारलं जाणार आहे, चौथ्या प्रश्नामध्ये 1 प्रश्न. अशा प्रकारचं हे विभाजन आहे. हे 12 मार्कांचं प्रकरण असल्यामुळे या प्रकरणावरती जास्त भर द्यायचा आहे. या प्रकरणातला काही जो भाग काढून टाकलेला आहे तो पुस्तकामध्ये डार्क स्वरूपात केलेला आहे. नंतर तुमच्या शाळेच्या ग्रुपवरती तो पाठवला गेलाही असेल. तो सांगितलेला आहे की हायलाइटेड जो भाग आहे तो या वर्षासाठी पुस्तकामधून काढून टाकलेला आहे. नसेल पुन्हा आम्ही शेअर करणार तेव्हा सगळ्यांनी त्या पुस्तकामधला जो भाग आहे काढून टाकलेला आहे त्याचा या वर्षी अभ्यास करायचा नाही. तो मूल्यमापनासाठी विचारात घेतला जाणार नाही. त्यामुळे सर्वांचं एकदा धन्यवाद आणि आभार. जर तुम्हाला कोणत्याही शंका असतील तर आता बोलायला हरकत नाहीये. थँक्यू. नमस्कार जाधव सर. शेवाळे सर 2 मिनिटं थांबा.